वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देहो सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः। सद्गुरु दीनानाथ गुरु महाराज की जय। हरिनाथ महाराज की जय। श्री गुरु प्रेमामृत ग्रंथ महाराज की जय। अथ परमात्मने नमः। 31तमो अध्यायः। श्री स्वामी राये हस्तद्वय पुढे करुण सेवकाशी बोलती कडकडून आमुच्या काळजाचा घड तुझ लागून सेवे कारणे दिलासे। ओम दीनानाथ गुरु माऊली ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वती नमः। श्रीमत् सद्गुरु दीनानाथ गुरुवे नमः। प्रेमी अणु शुवराय मटीन झाल्या प्रेमळाच्या गाठी निशी माझी सकलासी गोष्टीन सांगून माई बोधित असे। श्री माई जाती प्रेमळ स्वभाव सकलांचा हे प्रेमळ भाव तेने प्रेमाची देवघेवण नित्य नित्य होत असे। प्रेमी निशी माझी येऊन सकल बैसती श्री माई सवेष्टोण माई ज्ञान पर गोष्टी सांगून ठसवी बोध सर्वासे। भोजन समय मात्यांनी प्रसाद घेती पंक्ती जवै सोणी भिक्षांनाची महती म्हणून जाणती सकल प्रेमीण। सकलांचे झाल्या भोजन सेवक श्री गुरुचे उच्चिष्ट घेऊन श्री सद्गुरु संवंदन करुण बैसला उदुरपुरतीसी। भोजनोत्तर वारा सारी करुण सेवित श्री सद्गुरु चरण हे कौतुक दूर बैसून मोहोळ कर काका पाहतसे। श्री गुरु शिष्य प्रेमा पावून कौतुक करी आपल्या मणी बैसले स्थान सोडून माई सनिध पातले। हे काका मोहोळकर भाविकन भक्त मर्मज्ञ चतुर मस्तक ठेवणी चरणावर विन्वित प्रेम भावणे। भिक्षेचा प्रसाद सकलासीन देता का वंचिले अम्मासी माई म्हणे प्रसादासीन कास्या व्हावे आमंत्रण। प्रसाद भोगते इतर जण प्रसाद मागती हात पसरोण त्वा केलेसे निरीक्षण दूर बैसोणी कासिया। मोहोळकराभिमान रहितन परिदुरोणी माईस निरखित ओळखोणी माईचे प्रेमळत्वन चरणी विनम्र झाले। ऐकोणी माईचे वचन चुकलो म्हणे नमन करुण प्रेमे विनवी तुम्हा कारण मुर्दो गाधी करू का। माई म्हणे गाधीची चिंता तू कास्या करसे वृथा श्री सद्गुरुनाथ या ध्या करताना गाधी देणार आहे की। काकाच्या चित्ती भावन सेवेशी मिळावा काही वाव गाधी ना करता नूतन पाव प्रेम भावे योजित। माईचे वस्त्र हाती धरून म्हणे वृद्धत्व तुम्हा क्षीणपण हे वस्त्र नेसता क्षीण होत असेल तुम्हासी। श्री माई म्हणे देहाचे संगोपन सोय करती श्री गुरुदेवा आपण। अन्न आच्छादन प्रारब्धाधीन त्याचा विचार कास्या। बाबूराव म्हणे तुम्हा प्रतीन वस्त्र अर्पावे वाटे माझ्या चित्ती मृदू तलम वस्त्र तुम्हा पसंती सुखावैसे आणनकी। श्री माईचा होकार मिळवणी बाबूराव गेले निजसत्नी हाती पैसे नोहेत म्हणून 4 दिवस न आलेची। न्यायाधीशा पुढे साक्षी देताना मिळाला 5 रुपये भत्ता। सवेच माईचे दर्शनाशी येताना पित काठी वस्त्र आणले। वस्त्र मृदू तलम चांगले न परिपित काठी देखिले। माई म्हणे सेवकासे पुसावे वैले आहे पसंत की तुझ। वस्त्र देखोनी सेवक बोलत न पित काठी न शोभे आपणा प्रथम। शुभ्र वस्त्र काटरहित नित्या परी असावे। माई म्हणे सेवकाशी संगे नेऊन वस्त्रा नावे पसंती करुण। संगे जाता सेवका लागून काका वचन बोलत म्हणे मी एक वस्त्र घेईन परी तुझे मिळेल कोठून। सेवक म्हणे स्वय जगजीवन स्वामी राज घेतील पै। बाबूरावांच्या अंतरीचा भावन वस्त्र घ्यावे स्वयमेव
परी आपणाशी द्रव्याचा अभाव म्हणून पुसे सेवकाशी. दुकानी जाऊन पुसिले दुकानदारे वस्त्रद्वय दाखविले. सेवकाशी पसंत झाले मोल पुसिले ते दवा. दुकानदारे मोल शोधून कथिले 5 रुपये शोभण. वस्त्रद्वयाशी 5 रुपये ऐकून काकाशी हर्ष अंतरे. म्हणे 5 रुपये मधपाशीन तुतकेच मोल वस्त्रद्वयाशी. व्यर्थ चिकित्सा काशी आशीन वस्त्रद्वय घ्यावया. आईचा विचार करोनी खरीदली वस्त्रे 2. श्री शुभराय मठी येऊन अर्पिली वस्त्रे माईशी. माईने वस्त्र नेसून सुकविले काकांचे म्हण. कौतुके सेवका लागून परमानंद अंतरे. म्हणे धन्य धन्य श्री गुरु माऊलीन माईज संगोपी वृद्धापकालीन. धन्य माझी विठा माई माऊली सोय श्री गुरुदेव संगोपिती. निशी माझी प्रेमजन श्री माई सभोवती बैसोन. करती प्रेमामृतपान प्रेमळ माई मुखीचे. प्रतिदिनी 2 मासन बोधपद गोष्टी प्रेमीजनास. सांगून सुकविले सकलास सद्गुरु माऊलीने. सकलांचे प्रेम देखून श्री माईस वाटे समाधान. आईसे प्रेमी कोण कोण सांगतो ऐका श्रोते हो. सकळ प्रेमीण भाविकन श्री गुरु जनार्दन बुवांचे सेवक. तया माझी बावराव पाटील मार्मिकन तत्वज्ञ ब्राह्मण आगळा. प्रेमळ गोसावी दादा फुलारीन मोहन सिंग मधुबा मठाधिकारी. मोकाशी राम मास्तर आदी सारीन मंडळे येत श्रवणाशी. बाबराव उर्फ काका मोहोळकरण अनंत भटजी बोलका भार. विठामाई माऊली चतुरण पितृभगिनी मधुबुवांची. सुभद्राबाई वहिनी मधुबुवांची प्रेमळ जननी. दुःखिताची माता आव्वा म्हणून श्री जनार्दन बुवाची माऊली. आईसे हे प्रेमजन जी माईस घातले मोहन. माईने सकळा लागून प्रेम पाशी गोविले. प्रसिद्ध दत्तोबा चिवडेवाले सोहळांत करणी प्रेमळ भले. म्हणती माझे सज्ञ आपले चरण लागो द्या एकदा. नित्यनेमे दर्शनास येऊन नवीन हाती शरकरा देऊन. म्हणे आमच्या सज्ञ आल्या विन ग्रामीण जाओ देवो जगे. दत्तोबांचा प्रेमळ स्वभाव धनो जानोनी म्हणे उदिक येऊ तुझी सदनी. दुसरे दिनी आश्रत आणून माईस नेले निजग्राही. प्रेम भावे पाद्य पूजा करून आरती झाल्या पेढे वाटून. रेशीम काठी उपरणे पांघरून शुभराय मठी पोचविले. सकल प्रेमीजन येऊन बैसले माईस वेष्टोण. म्हणती आजी आपण काय आणले ते दावावे. माई म्हणे सेवकाशीन पितकाठी वस्त्र नावडे तुसे. आता रेशम काठी वस्त्र चित्ताशीन किवी आवडले सांगवा. आईचा हाव भावयुक्त विनोद करुण आसविले सकल प्रेमीगण. तो भयाबाईने छायाचित्र आणून सेवका हाती तिथले. बाबुराव मोहोळकरा प्रतीन सकल जण काका नामे वाहते. माई म्हणे काका तुझवरतीन बारी आली सेवेची. तुवा छायाचित्र मडभावेने सेवा पुण्य मिळवावे. काकांनी प्रेमदर भावेन आज्ञा मान्य केली की. चित्र आणले मढोणीन हाती घेतले प्रेमळ जणे. देखता देखता सकलाच्या हातोनी खाली पडोने भंगले. अपशकुन भासला सेवकाशीन उद्विग्नपणे सांगे माईशी. माई म्हणे नाशवंताशी नटळे भंग केव्हाई. श्री माईचे मार्मिक भाषण सेवकाशी नुमगे खुण. माई म्हणे पुंड्रपी मढून आणू चिंता नसावे. माईने काकास पुसले तुवा मढविणार अशी काय दिले. काका म्हणे 4 पैसे कमी दिले तुझं पुण्य घडेल म्हणून. माई म्हणे तुझा हा ज्ञापिली सेवण मडविणार अशी पुण्य भाकास्या देव. आता पुंड्रविश्व खर्चीने मडवावण हाची दंड तुझ लागे. काकाने पुंड्रपी मढोण केले शौकाचे समाधान. आईशा धृती प्रेमीण प्रेमरंगी रमविले. सेवके अक्कलकोट स्वामीचे चरित्र वाचिता ऐकती समस्त. प्रेमानंदे दाटले चित्त सेवकाचे ते दवा. श्री स्वामीचे तैलचित्र खांबावरील ते प्रेम भावे नमस्कारी. लढवाळपणे प्रार्थना करी प्रत्येक स्वामी भावनी.
म्हणे सहवासीचे सकल जना सुकवेले दावणी लिला नाना आम्हाशी तिथली पोथी वाचना कर्मामचे म्हणावे की सेवक लढीवाळे काहीचा बोलला अन तो भाव शब्दी न जाय वर्णिला परी स्वानुभवे पाहिजे जाणला बालक भाव धरुण्या स्वामी राय हस्तद्वय पुढे करून सेवकाशी बोलती कडकडून आमच्या काळजाचा घड तुझ लागून सेवे कारणी दिलासे आणि कधी उतरी काय नाहीशे बोलता स्वामी राय सेवकाचे कोमल हृदय वरले ते दवा श्री स्वामीचे वचन माई प्रतिने सेवक दिले गय वरुणी चित्ती ऐकोणे माईचे नेत्र पाझरतीन परिशब्द न बोलवेची धन्य माईची निष्ठा शक्ती श्री स्वामी स्वमुखे काळजाचा घड मानिती भाग्यदशा वर्णावी कितीने श्री विठा माई माऊलीची मासद्वय झाले पूर्ण निघाले सकलांचा निरोप घेवण तैलरती बैसता काका येऊन विनय भावे बोलत नमुनी म्हणे केविलवान पुढे भेटी केव्हा पुन्हा माई म्हणे तुझ्या मना खंती होता भेटेन पै माईने दिले आश्वासन परी अश्रूने भरले लोचण काकाशी प्रेमे कुरवाळून निरूप घेतला सकलांचा मार्गी जाता सेवका प्रती श्री माई बोले प्रेमोक्ती काकांची मार्मिक वृत्ती सकला माझी आगळी अहमदनगर ग्रामासन मुक्काम केला 4 दिवस भेटोणी सकल प्रेमेनासन कोऱ्हाळे ग्रामासी पातल्या शेवटची वारी करून माईने सेविले जन्मभूमी स्थान पुढे परलोकी गमन वर्ण श्री स्वामी राज करतील की श्रोते हो करा एकाग्र म्हणून ऐका श्री स्वामी मुखीचे वर्णन तेने श्री गुरु सेवा विधान तुम्हा अंतरी बिंबेल की धन्य धन्य श्री गुरु सेवकन श्री गुरुदेवजांचा पाठी रक्षक गुरु आणि देव एकी एकन जया अंतरी स्थिरावला पाहता श्री गुरुदेवानी सेवकन दो ठाई परब्रह्म एक परी वाढवावया गुरु भक्तीचे कौतुन करिया आपली आपण सेवा इति श्री गुरु प्रेमामृत श्रीमद सद्गुरु दिनाना संमत श्री शुभराय मठी आनंद वर्णन नाम 31मो अध्याय गोढा श्रीमद सद्गुरु दिनानाधार्पण नमस्तो हरिनाथार्पण नमस्तो।